12 मे जागतिक परिचारिका दिन, इंटरनॅशनल नर्सेस डे। नमस्कार, मी रिद्धी आणि आपण पाहत आहात कलाकार दिन विशेष। परिचार्य व्यवसायाच्या जननी आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल ज्यांनी परिचार्य व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली व समाजात या व्यवसायाला मानाचे स्थान मिळवून दिले, त्यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो। फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटली येथे अत्यंत सधन कुटुंबात झाला। फ्लोरेन्स लहानपणापासूनच अत्यंत हुशार होत्या। संख्याशास्त्रात त्या विशेष निपुण होत्या। त्यांना रुग्णसेवेची विशेष आवड होती, परंतु त्या काळी परिचार्य व्यवसायाला हीन दर्जा असल्याने त्यांच्या आई-वडिलांनी फ्लोरेन्सना या व्यवसायात जाण्यासाठी विरोध केला, पण त्यांनी आपला हट्ट सोडला नाही व कुटुंबाचा विरोध पत्करून त्या 1853 मध्ये लंडन येथे रुग्णालयात रुजू झाल्या। याच वर्षी क्रिमियन युद्ध सुरू झाले। फ्लोरेन्स यांनी रुग्णांची अहोरात्र सेवा केली। रुग्णसेवेसाठी रात्री हातात कंदील घेऊन त्या रुग्णसेवा करत, म्हणून त्यांना लेडी विथ द लॅम्प असेही संबोधले जाते। रुग्णसेवा करताना त्यांच्या संशोधक वृत्तीमुळे त्यांच्या लक्षात आले अस्वच्छता, दूषित पाणी, वातावरण, अयोग्य आहार यामुळे रुग्णांची प्रकृती सुधारत नाही, तर रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे। त्या संख्याशास्त्रात निपुण असल्यामुळे त्यांनी मृत्यूदर व आजाराच्या नोंदी टक्केवारी ठेवायला सुरू केली। रुग्णालयात व रुग्णांची सेवा करताना स्वच्छता, योग्य आहार यावर भर दिल्याने मृत्यूदर 40% वरून 2% वर आणण्यात त्यांना यश आले व हे संशोधन त्यांनी ध्रुवीय क्षेत्र ही संख्याशास्त्रातील आकृती विकसित करून अधिकाऱ्यांसमोर प्रभावशाली सादरीकरणात दाखवून दिले व रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा विकसित करायला हव्या याची जाणीव अधिकाऱ्यांना झाली। फ्लोरेन्स यांच्या या कामगिरीमुळे रॉयल स्टॅटिस्टिक्स सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा मान त्यांना मिळाला। रुग्णसेवा करताना त्यांना पुढे लक्षात आले, जर परिचारिकांना रुग्णसेवेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले तर त्या अधिक प्रभावीपणे रुग्णसेवा करू शकतील आणि यातूनच परिचार्य प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व 1860 मध्ये लंडन येथे एस.टी. थॉमस हॉस्पिटल मध्ये पहिले नाइटिंगेल नर्सिंग ट्रेनिंग स्कूल सुरू झाले। भारतात 1871 मध्ये मद्रास येथे पहिले नर्सिंग स्कूल सुरू झाले। हळूहळू जगभर प्रशिक्षण संस्था सुरू झाल्या। काळानुरूप प्रशिक्षण अधिकाधिक विकसित होऊन परिचार्य व्यवसायाला समाजात मानाचे स्थान निर्माण झाले आहे। 1974 मध्ये इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलने फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या नर्सिंग व्यवसायातील या योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस 12 मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे घोषित केले। परिचारिका हा शब्द उच्चारताच आपल्या समोर एक स्त्री उभी राहते, जी 24 तास रुग्णांची सेवा करते। परिचारिका म्हणजे माणुसकीचं सर्वोच्च रूप। त्याचं काम न फक्त रुग्णांवर औषध देणं, तर त्यांना मानसिक आधार देणं, धीर देणं आणि बरे होण्याची प्रेरणा देणं हेही असतं। म्हणूनच परिचारिकांनी केलेली मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र राहिली आहे। परिचारिकांचं कार्य म्हणजे एक सेवा, एक समर्पण आहे। तर चला आजच्या दिवशी आपण त्या सर्व परिचारिकांचा आभार व्यक्त करूया, ज्या आपल्यासाठी अहोरात्र झटत असतात। या महान सेवाभावी व्यक्तींना एक सॅल्यूट करूया। थँक्यू नर्स। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष।